गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की माणसाने या 4 गोष्टी जर सांभाळून ठेवल्या ना तर बघा माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवर माणूस विजय मिळवू शकतो। त्या 4 गोष्टी कोणत्या बरं? बघा असं म्हणतात की वाईट वेळ कोणावरही येऊ नये, पण वाईट वेळ सर्वांवर येऊ शकते। कोणीही हा विचार करू नये की आम्ही धनवान आहोत, श्रीमंत आहोत, आमच्याकडे उत्पन्नाचे खूप सारे साधन आहे, आमच्यावर कधीच वाईट वेळ येणार नाही। तर ह्या चुकीच्या समजुतीमध्ये कुणीही राहू नये। म्हणजेच काय? म्हणजेच बघा चांगला वाईट तर जीवनाचा हिस्साच आहे। सुख दुःख आपल्या कर्मानुसार ये जा करत असतात। बघा पुढे समर्थ सांगत आहेत फक्त समजूतदारपणा तर यामध्ये आहेच की आपल्याला हे समजायला हवं की जेव्हा चांगली वेळ चांगली वेळ चालू असेल ना तेव्हा आपण कसे वागायला हवं, आणि जेव्हा वाईट वेळ चालू असेल तेव्हा त्याच्यातून लवकरात लवकर कसे बाहेर निघता येईल विश्वास ठेवायला हवा। म्हणजेच काय? जर तुम्ही चांगल्या वेळेमध्ये योग्य प्रकारे जगणं शिकलात तर अशा वेळी वाईट वेळ येण्याची संभावना खूप जास्त कमी असते। नेहमी लोक चांगल्या वेळेतच चुका करतात ज्यामुळं त्यांच्यावर वाईट वेळ येत असते। बघा समर्थ सांगतात, असं म्हणतात की सुखामध्ये लोक बेफिकीर आणि आळशी बनतात आणि आपल्या ह्याच चुका आपल्यावर वाईट वेळ घेऊन येतात। त्याचबरोबर हे सुद्धा तितकं सत्य आहे की मनुष्याच्या पूर्व कर्मामुळे त्याच्यावर वाईट वेळ येऊ शकते। बघा आपण म्हणत असतो की मी या वर्तमानामध्ये चांगले वागतो, चांगले कर्म करतो, तरीही माझ्यावर वाईट वेळ काय येते? तर कधी कधी पूर्वजन्माचे संकेत सुद्धा असतात। हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं। त्यामुळं परमेश्वराला दोष देऊ नये। बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ येतच असते आणि ती येणारच आहे, पण तिला कसे सामोरे जायचं हे आपल्याला समजलं ना तर आपण बघा ही गंगा पार करू शकतो। बघा देवावर सुद्धा वाईट वेळ ही आलीच होती ना, मग ते प्रभू राम असत, भगवान श्रीकृष्ण असत, महाशक्ती संपन्न पांडवांनी सुद्धा वाईट दिवस पाहिले होते। सर्वांनी त्यांच्या जीवनात वाईट वेळ ही पाहिलीच आहे ना, मग ते मानव असत की देव असत की दानव असत। मग अशा वेळी प्रश्न असा उपस्थित होतो की आपण या वाईट वेळेतून बाहेर कसे मात्र निघू शकतो? बघा सर्वांच्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण झाला आहे। बघा कोणत्या खबरदारी घेऊ शकतो? वाईट वेळ चालू असताना आपण काय करू शकतो?
कोणकोणत्या गोष्टी आपण सांभाळून ठेवू शकतो की ज्यामुळे या वाईट वेळेतून निघण्यासाठी आपली मदत होईल? बघा, एकदा प्रभू श्रीरामांनी जेव्हा किष्किंधाचे वानरराज बाली यांना मारलं होतं, तेव्हा बघा सुग्रीव यांना तेथील राजा बनवलं होतं. बघा, राजा बनवल्यावर सुग्रीव राजभोगामध्ये डुबू लागला आणि तो हे विसरून गेला की मला प्रभू श्रीरामांनी मला प्रभू श्रीरामांची पत्नी सीता माता यांना शोधायचं आहे. हे सुख आहेच अशी गोष्ट जी मनुष्याला बेफिकीर आळशी बनवते. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, लक्ष्मण यांनी जेव्हा सुग्रीव यांना धमकावलं तेव्हा सुग्रीव यांना त्यांनी प्रभू श्रीरामांना दिलेलं वचन आठवलं. असं म्हणतात की समोर भीती किंवा दुःख असेल ना, तेव्हाच मनुष्य विचार करतो. सुखामध्ये तर तो विसरून जातो. म्हणजे जास्त सुख जर माणसाला आलं ना, तर बघा अगोदरचे दिवस, बघा दारिद्र्यामध्ये काढलेले दिवस असतात, ते माणूस विसरून जातो. पण समर्थ सांगतात की माणसाने खूप वरती उडावं, पण त्याचे पाय मात्र जमिनीवर असावेत. पण असं आपलं आहे का? तर बघा पुढे, तेव्हा प्रभू श्रीराम यांनी सुग्रीव यांना समजावून सांगितलं की हे मित्र, सुख प्राप्त झाल्यावर मनुष्याने हे विसरू नये की आता त्याच्यावर कधीच दुःख येणार नाही. पण बघा, पण हा मनुष्य असतो ना, की त्याला थोडं जरी सुख आलं तरीही तो अगोदरचे दिवस विसरून जातो. परत ते क्रूर कर्म करायला लागतो. बघा, तसं श्रीरामांनी सुग्रीवाला समजावून सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये अगोदर दुःख होतं, पण आता तुला सुख आलं आहे, म्हणून ते दुःख झालेले तू विसरू नकोस. सुखामध्ये असताना बघा, सुखामध्ये असताना सुद्धा त्याने दुःखासोबत लढण्याची व्यवस्था करतच राहायला हवी. आणि जे लोक असे करत नाहीत ना, तेच सर्वनाशाला प्राप्त होतात. बघा, या विषयामध्ये मी तुला एका चिमणीची गोष्ट सांगतो. बघा, श्रीरामांनी सुग्रीवाला एका चिमणीची गोष्ट सांगतात. बघा, खूप जुनी अशी गोष्ट आहे. एका जंगलामध्ये एक चिमणीचं घरटं होतं आणि त्या चिमणीची 2 छोटी छोटी पिल्ले होती. ती चिमणी रोजच्या रोज बाहेर जायची आणि तिच्या पिल्लांसाठी दाणे घेऊन यायची. तिन्ही बघा, तिची 2 पिल्ले हळूहळू मोठी होऊ लागली आणि काही दिवसानंतर त्या चिमणीची 2 पिले सुद्धा तिच्या सोबत दाणे शोधण्यासाठी जाऊ लागली. बघा, वेळ जाऊ लागला होता आणि चिमणीची पिल्लं आता मोठी झाली होती. आता ती पिल्लं त्याच्या आईवर अवलंबून राहिलेली नव्हती. दोघेही एकटेच दाणे मिळवण्यासाठी आता जायला लागले होते. बघा, एक दिवशी दोघेही पिल्लं दाणे शोधण्यासाठी बाहेर निघाली होती आणि दाणे शोधता शोधता एका पिल्लाला खूपच मौल्यवान असा मोती सापडला. त्याने त्याच्या भावाला सांगितलं, हे बघ भावा, मला काय सापडलं आहे, असं वाटत आहे की ही खूपच कामाची वस्तू आहे. आपण ही वस्तू आईकडे घेऊन जाऊया. तेव्हा दुसरा पिल्लू म्हणाला, अरे भावा, ही गोष्ट आपल्या काहीच कामाची नाही. या गोष्टीमुळे आपली भूक भागणार नाही. तू ही गोष्ट फेकून दे आणि दाणे शोध. उगाचच नको, बघा, उगाचच नको असलेल्या गोष्टींच्या मागे तू का पडत आहेस? बघा, तेव्हा तो पहिला पिल्लू म्हणतो काय, बघा, नाही भावा, मी याला आईजवळ नक्कीच घेऊन जाणार. होऊ शकतं आपल्याला ही गोष्ट उपयोगी पडू शकते आणि आपल्याला याबद्दल काहीच माहीत नसेल.
बघा, अशा प्रकारे चिमणीचा तो पिल्लू मोती घेऊन त्याच्या आईजवळ पोचला आणि बोलला, हे बघ आई, आज मला काय मिळालं आहे. चिमणीनं जेव्हा त्या मोत्याला पाहिलं तेव्हा ती म्हणाली, बेटा, हा तर खूपच मौल्यवान असा मोती आहे. अशा गोष्टी वेळेवर खूप जास्त उपयोगी पडतात. एवढे म्हणून चिमणीने तो मोती तिच्या घरट्यात सांभाळून ठेवून दिला. वेळ पुढे सरसावत होती आणि एके दिवशी एक शिकारी जंगलामध्ये पक्ष्यांना पकडत होता. त्याने एका ठिकाणी खूप सारे दाणे टाकले आणि तिथेच त्याच्या जाळ टाकला बघा. आणि पक्षी येऊन त्या शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकू लागले. त्या चिमणीची दोन्ही पिळंसुद्धा त्या जाळ्यामध्ये अडकली. आता काय केलं जाऊ शकतं बघा. सर्व पक्षी त्या शिकाऱ्याच्या जाळ्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेव्हा त्या जाळ्यामध्ये अडकलेली मैना म्हणाली, मित्रांनो, मला तर असं वाटत आहे की आपण सर्वांनी मिळून या शिकाऱ्याजवळ आपल्याला सोडण्याची प्रार्थना करावी. कारण आपली छोटी छोटी पिल्लं घरट्यामध्ये आपली वाट पाहत आहेत. बघा, होऊ शकतं की या शिकाऱ्याला आपल्यावर दया येईल आणि तो आपल्याला सोडून देईल. तेव्हा पोपट म्हणाला, अरे मैना, तुला वाटत आहे का की शिकाऱ्याला आपल्यावर दया येईल म्हणून? जर ह्याच्या मनामध्ये दया असती तर मग याने आपल्याला जाळ्यामध्ये कशाला अडकवलं असतं. बघा, हा पण एक मार्ग आहे. जर आपण ह्या शिकाऱ्याला कोणत्या गोष्टीचं लालच दाखवलं तर त्या लालचमध्ये येऊन तो आपल्याला सोडू शकतो. तेव्हा कबूतर म्हणाला, मित्रा, परंतु आपल्याकडे अशी कोणतीच मौल्यवान गोष्ट नाही ज्या गोष्टीचा आपण या शिकाऱ्याला लालच दाखवू शकतो. तेव्हा चिमणीचा पिल्लू म्हणाला, भाऊ, आमच्याकडे एक मौल्यवान वस्तू आहे, परंतु ती गोष्ट माझ्या आईने माझ्या घरट्यामध्ये लपवून ठेवली आहे. जर तो मौल्यवान मोती आपण शिकाऱ्याला दाखवला तर शिकारी आपल्याला सोडवू शकतो. आता अडचण हीच आहे की तो मोती आणेल कोण? माझ्या आईला ही बातमी सांगेल कोण? आपण सर्वजण तर या जाळ्यामध्ये अडकलो आहोत. बघा, तेव्हा त्यांनी पाहिलं की एक कबूतर अजूनही त्या जाळ्यामध्ये अडकलेला नव्हता. तेव्हा तो सर्व पक्ष्यांनी आवाज देऊन त्या कबुतराला त्यांच्याजवळ बोलावलं आणि त्याला सर्व गोष्टी बघा आणायला सांगितल्या. कबूतर त्वरितच त्याची सहायता करण्यासाठी निघाला. तो चिमणीच्या घरट्याजवळ पोचला आणि येऊन चिमणीला त्याने सर्व गोष्टी सांगितली की बाकीच्या पक्ष्यांसोबत तुमच्या 2 पिल्लांना सुद्धा शिकाऱ्यांनी त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे. तू ताबडतोब तो मौल्यवान मोती घेऊन माझ्यासोबत चल आणि शिकाऱ्याला ह्या मौल्यवान मोतीचा लालच दाखवून सर्व पक्ष्यांना त्या जाळ्यातून मुक्त कर. आता ही चिमणी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब कबुतराच्या सोबत निघाली. बघा, इकडे शिकारी पक्ष्यांना पकडण्यासाठी त्याच्या जाळ्याजवळ पोचला आणि तेव्हा चिमणी शिकाऱ्याला तो मौल्यवान मोती दाखवत म्हणाली, हे व्याघ्र, जर तू सर्व पक्ष्यांना तुझ्या जाळ्यातून सोडवलं तर मी तुला हा मौल्यवान मोती देऊ शकते. हा मोती खूपच मौल्यवान आहे. तुझं उर्वरित आयुष्य आरामात ह्या मोत्याच्या जीवावर व्यतीत करू शकतोस. शिकाऱ्याने तेव्हा तो मोती पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये चमक आली. तो विचार करू लागला, खरंच हा मोती खूपच मौल्यवान दिसत आहे. शिकारी म्हणाला, हे चिमणी, जर तू मला हा मोती दिलास तर मी सर्व पक्ष्यांना मुक्त करेल. चिमणीसुद्धा हुशार होती. तिने विचार केला, जर मी हा मोती आधी शिकाऱ्याला दिला तर तो मला फसवू शकतो आणि जर असं केलं तर मोती पण जाईल आणि सर्व पक्षी सुद्धा मारले जातील. चिमणी म्हणाली, हे व्याध, तू सर्वप्रथम सर्व पक्ष्यांना मुक्त कर. जसे सर्व पक्षी वर उडतील तेव्हा मी हा मोती खाली टाकेल. शिकाऱ्याला माहीत होतं
की पक्षी कधीच खोटं बोलत नाहीत. त्याने सर्व पक्ष्यांना मुक्त केलं. त्यानंतर शिकारी चिमणीकडे तो मोती मागू लागला. चिमणी विचार करू लागली, आज ह्या मोत्याने पक्ष्यांचा प्राण वाचवला आहे. जर हा मोती आज माझ्याकडे नसता तर या सर्व पक्ष्यांना त्याचे प्राण गमावे लागले असते. हा मोती तर आमच्यासाठी खूपच गरजेचा आहे. एखादं संकट आलं तर त्या संकटातून हा मला पुन्हा कधी सोडवू शकतो. त्यामुळे अशी मौल्यवान वस्तू तर आमच्या जवळच असायला हवी. चिमणी आणखी एक विचार केला, हा शिकारी तर सर्वांना त्रास देत असतो आणि म्हणूनच हा मोती मी या शिकाऱ्याला देणार नाही. चिमणी म्हणाली, हे व्याध, तू खूपच निर्दयी आहेस. तुला आमच्यासारख्या छोट्या जीवांवर दया येत नाही आणि म्हणूनच मी तुझ्यावर कोणतीच दया दाखवणार नाही. वाईट वागण्याचा धडा हा मिळालाच हवा आणि हीच तुझी शिक्षा आहे. एवढं म्हणून चिमणी मोती घेऊन तिच्या पिल्लांसोबत तिच्या घरट्यात निघून गेली. शिकारी निराश होऊन तिथे परत गेला. चिमणीची पिल्लं म्हणाली, आई, तू तो मोती त्या शिकाऱ्याला का दिला नाहीस? त्या मोत्यासाठी तर त्याने आम्हाला मुक्त केलं होतं. तो चिमणी तिच्या पिल्लांना म्हणाली, वाईट काळातून बाहेर निघण्यासाठी या 4 गोष्टी आपण नेहमी सांभाळून ठेवायला हव्यात. नंबर 1, कोणतीही मौल्यवान वस्तू. दुसरी, धन. तिसरं, सोनं. आणि चौथं, चांदी. बघा. आणि दुसरी नंबर 2 गोष्ट, परोपकार करून जास्तीत जास्त लोकांची मनं जिंकायला हवीत. वाईट वेळेत अशी लोक आपल्याला उपयोगी पडतात. बघा. आता नंबर 3, हिम्मत, धैर्य आणि जागरूक विवेक. नेहमी लोक संकटात घाबरून हिम्मत हारतात, ज्यामुळं त्यांची बुद्धी व्यवस्थित काम करत नाही. जर ते हिमतीने आणि धैर्याने ज्या संकटाला सामोरे जात असतील ना, तर अशा वेळी त्या संकटांवर ते नक्कीच मात करू शकतात. बघा. चौथी नंबर 4 गोष्ट कोणती आहे? नाते संबंध नेहमी टिकून ठेवावे आणि वाईट वेळेसोबत 2 हात कसे करावे याचा अभ्यास नेहमी करत राहावा. असं म्हणतात की सुखाचा उपभोग घेता घेता मनुष्याची दुःखासोबत लढण्याची शक्ती कमी होत जाते आणि म्हणूनच जीवनामध्ये कठीण संघर्ष नेहमी करत राहायला हवा. म्हणून समर्थ सांगत आहेत की हे मानवा, तुझ्या जीवनामध्ये संकट येत असतील ना, तर तू लढायला शिक. जेवढी संकट तुला जास्त दुःख देतील, तेवढा सुखाचा सहवास सुद्धा त्याच्या कैक पटीने असेल. पण हा मनुष्य काय करतो की त्याच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतं तेव्हा तो हरवून जातो, हिरमुसला होऊन जातो. पण समर्थ बघा पुढे सांगतात की तू जर या संकटांना तोंड दिलंस, तू जर या संकटांचा सामना केलास, तर हे सुख आहे ना, ते तुलाच काही पटीने मिळणार आहे. पण मनुष्य विचार कसा करतो की हे देवा परमेश्वरा, मला दुःख देऊ नकोस. बघा, मला फक्त सुखच दे. पण असं होईल का? जर माणसाच्या जीवनामध्ये दुःखच नसेल तर त्या सुखाची गोडी लागेल का? म्हणून ही गोडी चाखण्यासाठी दुःख तर यायलाच हवं ना. म्हणून बघा, प्रत्येक मनुष्याने, या प्रत्येक जीवाने, या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये आपण हे जीवन व्यतीत करत आहोत, आपण हे जीवन जगत आहोत. तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, हे जीवन आहे, हा सजीव आहे ना, याला दुःख येणारच आहे. पण आपण जर भगवंताची भक्ती केली, या बघा, आपण जर भगवंताच्या नामामध्ये लीन असू, आपण जर उपासना केली, आपण जर श्रवण केलं, तर आपल्यावर येणारं दुःख, आपल्यावर येणारी संकट
बघा याचा वाटेकरी भगवंत होत असतो. बघा ते दुःख बघा सहन करण्याची क्षमता भगवंत या मनुष्याला देत असतो. आणि जर या उलट आपण जर भक्ती मार्गामध्ये नसू, आपण जर कसल्याही धार्मिक गोष्टीमध्ये नसू, आपल्याकडून अन्नदान कधी झालेलं नसेल, तर आपल्याला आलेले दुःख एवढी भयंकर असतात ना की त्याचा भोग आपल्याला भोगावाच लागतो. म्हणून समर्थ सांगतात या आयुष्यामध्ये जगत असताना कुणाला घास भरवायला हवा, अन्नदान करायला हवं. तुमच्याकडे किती आहे याला महत्त्व नाही, पण तुमच्या ताटातलं तुम्ही कोणाला किती घास खाऊ घालता हे खूप महत्त्वाचं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये संकट काही कमी आहेत का? प्रत्येक क्षणी माणूस संकटांना तोंड देतो. दुःख काही कमी आहेत का? पण सुखाचा मार्ग, सुखाची हवा, सुखाची लहर जर कुठे असेल ना तर ती माझ्या दत्त गुरु माऊलींमध्ये आहे. आणि जर या मुखामध्ये माझ्या सद्गुरूंचं नाव जर आपण घेतलं तर या जीवनाचं भलंच होईल ना. पण हे सर्व माहीत असून सुद्धा माणूस आंधळा होतो. बघा सद्गुण विचार ग्रहण करत नाही, नुसता दुर्गुणांच्या पाठीमागे लागलेला असतो. समर्थ सांगत आहे की हा मनुष्य आहे ना, जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा भगवंताला वचन देतो की भगवंता मी तुझं नाम घेईल, भजन पूजन करेल. पण जेव्हा आईच्या गर्भामधून बाहेर येतो तेव्हा भगवंताला लगेच म्हणतो की मी तुला वचन कधी दिलं रे बाबा. बघा असा उलट मनुष्य भगवंताला विचारतो आणि मग जेव्हा समजूतदार होतो तेव्हा सर्व दिलेलं वचन विसरून जातो. पण जे वचनाला जागतात ना त्यांच्या आयुष्याचं सोनंच होतं आणि सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बघा महाभारतामध्ये बघा माणसाला गर्व असतो. हा गर्व हरण जेव्हा होतं ना तेव्हा माणूस परत बघा पुण्याच्या वाटेकडे जायला निघतो. पण तेव्हा त्या वाटेमध्ये दरवाजे बंद झालेले असतात. म्हणून गर्व हरण होण्याच्या अगोदर परमेश्वरामध्ये लीन व्हा, भक्ती करा, तरच या जीवनाचं सार्थक आहे. बघा महाभारतामध्ये युधिष्ठिर आणि मुंगूस यांची खूप छान कथा सांगितलेली आहे. बघा कुरुक्षेत्राचं युद्ध समाप्त झाल्यानंतर युधिष्ठिरला हस्तिनापूरचा राजा घोषित करण्यात आलं. बघा कुरुक्षेत्र युद्धाच्या विजयाच्या आनंदामध्ये पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि यज्ञ अतिशय भव्य होता. दूर दूरच्या हजारो लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये देणगी देण्यात आली होती. सर्वांना अतिशय महागड्या आणि मौल्यवान भेट वस्तू देण्यात आल्या होत्या. राज्यात उपस्थित सर्व लोकांना वाटलं की हा सर्वात भव्य असा यज्ञ आहे. पांडव आणि श्रीकृष्ण यज्ञाच्या यशाबद्दल चर्चा करण्यात मग्न होते आणि या राजसूय यज्ञाचे फळ त्यांना नक्कीच मिळेल असे पांडवांना वाटत होते. तेव्हा सर्वजण यज्ञाची प्रशंसा करत होते. तेवढ्यात राजा युधिष्ठिराने एक मुंगूस पाहिलं. त्याच्या शरीराचा एक भाग सर्वसाधारण मुंगुसांप्रमाणे होता तर दुसरा सोन्यासारखा चमकत होता. तो जमिनीवर पुन्हा पुन्हा उलट सुलट होऊन हे पाहत होता की आपल्या शरीरामध्ये काही बदल घडून येतो आहे. बघा आपल्या शरीरामध्ये काही बदल घडून येतो आहे की नाही. बघा सर्वांना आश्चर्याचा अक्षरशः धक्का बसला. युधिष्ठिराला प्राणी आणि पक्ष्यांची भाषा माहीत होती. तो मुंगुसाला म्हणाला, तू काय करीत आहेस, तू काय शोधत आहेस. तेव्हा त्या मुंगसानं युधिष्ठिराला सांगितलं की हा यज्ञ बिलकुल प्रभावी नाही आहे. हा यज्ञ म्हणजे फक्त दिखाऊ आहे.
बाकी काहीही नाही. मुंगुसाची ही वाणी ऐकून युधिष्ठिराला अतिशय दुःख झालं, कारण त्याने यज्ञाच्या सर्व नियमांचे पालन केले होते आणि गरिबांना दान धर्मही केला होता. युधिष्ठिराने माझ्या यज्ञापेक्षा महान यज्ञ कोणते ते विचारलं. तेव्हा मुंगूस म्हणाला, एका गावामध्ये एक गरीब माणूस आपली पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत होता. खरं म्हणजे ते फार गरीब होते, परंतु तरीही त्यांनी कधीही आपली धार्मिक वृत्ती सोडली नाही. सहनशीलता आणि संतुलनाने ते आपले जीवन व्यतीत करत होते. एक दिवस गावात दुष्काळ पडला. या माणसाने बाहेर जाऊन मोठ्या मुश्किलीने काही तांदूळ गोळा करून आणले. त्याच्या पत्नीनं आणि सुनेनं ते शिजवून 4 भागात वाटले. जसे ते जेवायला जेवायला बसले ते तोच दारावर थाप पडली. दार उघडल्यावर त्यांना दिसलं की बाहेर एक अतिशय थकलेला वाटसरू उभा आहे. त्या वाटसरूला आतमध्ये बोलावून त्या गरीब माणसाने आपल्या ईर्ष्याचं अन्न त्याला खायला दिलं. पण हे खाऊनही त्याचं पोट भरलं नाही. तेव्हा त्या माणसाच्या पत्नीनं देखील आपल्या वाट्याचं अन्न त्याला दिलं. असं करता करता मुलगा आणि सुनेनं देखील आपापले हिस्से त्याला खायला देऊन टाकले. मुंगसाने सांगितलं की त्याच वेळी तिथे एक प्रकाश निर्माण झाला आणि त्यातून जो देव परीक्षा घ्यायला आला होता तो प्रगट झाला. त्याने त्या कुटुंबाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुम्ही सर्वात मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आहे. त्यावेळी मी त्या घराजवळून जात होतो. मी त्या घरात सांडलेलं थोडं उष्ट अन्न खाल्लं आणि त्यानंतर माझ्या शरीराचा एक भाग सोन्याचा झाला होता. मग मी एका ऋषीकडे गेलो आणि ऋषीला म्हणालो, कृपया माझ्या शरीराचे उर्वरित भाग सोन्याचे होण्यासाठी काही उपाय सांगा. बघा तेव्हा ऋषी म्हणाले, त्या कुटुंबाने अतिथी देवो भव आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेली सर्व सामग्री त्या यज्ञात पाहुण्यांच्या सेवेसाठी शरण गेली. हेच कारण आहे की त्यांच्या उर्वरित अन्नामध्ये इतका प्रभाव उद्भवला की त्याच्या स्पर्शामुळे आपले निम्मे शरीर सोने बनलं आहे. भविष्यात जर एखादी व्यक्ती त्या कुटुंबासारखी सत्कर्म करत असेल तर उर्वरित अन्नाच्या परिणामामुळे आपले उर्वरित शरीर सुवर्णही होऊन जाईल. तेव्हापासून मी जगभर फिरत आहे की तसाच यज्ञ कुठे मिळेल, परंतु मला तसा यज्ञ इतर कुठेही दिसला नाही. म्हणून आज परत माझे अर्धे शरीर तपकिरी राहिले आहे. तुमच्या राजसूय यज्ञाबद्दल जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला वाटलं की तुम्ही यज्ञातील गरिबांना अफाट संपत्ती दान केली आहे आणि कोट्यावधी भुकेल्या लोकांना भरभरून अन्नदान केलं आहे. त्याच तेजाप्रमाणे माझे उरलेले अर्धे शरीरही सोन्याचं होईल असा विचार करून मी यज्ञभूमीला आलो. पण माझे शरीर जसेच्या तसेच आहे. मुंगसाचे हे बोलणं ऐकून युधिष्ठिरला लाज वाटली. तेव्हा युधिष्ठिरला काळजीत पडलेले पाहून श्रीकृष्ण म्हणाले, हे खरं आहे की तुमचा यज्ञ महान होता, ज्यामध्ये तुम्ही असंख्य भुकेल्या लोकांची भूक शांत केली. परंतु अर्थात त्या कुटुंबाचं दान तुमच्या यज्ञापेक्षा खूप मोठं होतं, कारण त्यांच्याकडे काहीही नसताना त्यांनी दान दिलं. आपला जीव धोक्यात घालूनही त्यांच्या कुटुंबाने त्यांच्याकडं उपलब्ध असलेली सर्व सामग्री त्या अज्ञात पाहुण्यांच्या सेवेसाठी शरण गेली. आपल्याकडे भरपूर असूनही बघा, कधीकधी माणसाजवळ भरपूर असूनही आपण त्यातील केवळ एक भाग दान करतो, तर तुमची देणगी त्या कुटुंबाच्या अनमोल देणगीपेक्षा जास्त नाही.
मुंगसाने सर्वांना आठवण करून दिली की दान करण्याची महानता संपत्तीच्या वस्तुमानात नसून दानदात्याच्या हृदयात आणि प्रेमात असते. युधिष्ठिराच्या लक्षात आले की दान म्हणून दिलेली सर्वच्या सर्व दौलत बघा या मनाच्या सच्चेपणाची बरोबरी कधीच करू शकत नाही. धर्माचे अनुयायी असूनही त्यांना जाणीव झाली की गर्व आणि शक्तीची घमेंड सज्जनातल्या सज्जन पुरुषाचेही अधपतन करू शकते. म्हणून मनुष्याने हे जीवन जगताना लक्षात ठेवायला हवंच की परोपकारी माणसाकडं धन असायलाच पाहिजे असं नाही. बघा आपण कधी कधी विचार करतो की माझ्याकडेच पैसे नाही तर मी कुणाला दान कसं करू. बघा समर्थ सांगत आहेत की जेव्हा तुम्ही अन्न खात असाल बघा ते अन्न तुमच्या शरीरामध्ये जात असेल, जेव्हा तुमच्या समोर कोणी वाट वसरू आलं ना जर त्याला अन्नाची गरज असेल तर तुमच्यातला घास त्याला भरवा, तेव्हा सुद्धा अन्नदान होईल. ते अन्नदान करोडो लाखो धनापेक्षा अति बघा महत्त्वाचं असतं. ते दान खरं श्रेष्ठ असतं. आणि हे जेव्हा मनुष्याला समजेल ना तेव्हा मनुष्याचा गर्व नष्ट होऊन जाईल आणि भक्ती मार्गामध्ये लीन होऊन जाईल. तेव्हाच खरी भक्ती घडेल आणि या जीवनाचं या मनुष्याचं सार्थक होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.